पुन्हा सामन्याला सुरुवात ज्या ठिकाणी आपण सलामीवीर बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला उमेश असेल, उमेश राऊते, तर एका बाजूला पण त्या समवेत संजय ही जोडी आहे ज्याच्यावरती आज जिम्मेदारी असेल, ज्यावेळेस कर्णधार होते जरूर त्यांची नामावली आमच्यापर्यंत पोहोचवली गेली होती. तेच बॅटर सलामीवीर बॅटरच्या स्वरूपामध्ये तून दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर बॅटर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये उमेश राऊते आणि संदीप ही जोडी, संजय ही जोडी आहे. तर इथून गोलंदाजी ट्रॅक वरती फ्रंट लाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन गोलंदाज सज्ज झाला. आणि ज्या संघांची प्रवेश फी बाकी असेल त्याने प्लीज ती जमा करून घ्यायची आहे, ची नोंद घ्या. तर गोलंदाजी ट्रॅक वरती संकेश दाखल झाला. पॉवर प्लेचा पहिला षटक असेल ज्या ठिकाणी दोनच खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील. तर विनंती असेल दोन्ही संघांना की आपण या 4 षटकं जी आहेत ती मात्र 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. अन्यथा शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये तुम्हाला 4च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील, याची नोंद घ्या. इथून या स्पर्धेची नियमावली आपण पाहतोय ज्या ठिकाणी दोन्ही संघांसाठी एक एक रिव्ह्यू दिला जाईल, परंतु LBW आणि बॅटकटसाठी रिव्ह्यू नसेल. इथून 12 प्रतिनिधी अनिवार्य असेल जो मात्र आमच्या समेत जोडले गेलेत. सामना बरोबरीत जर सुटला गेला सुपर लेट्स प्ले पंचांचा आला इशारा. संकेश गोलंदाजी ट्रॅक वरती स्वतः कर्णधारानं जिम्मेदारी घेतली आहे. त्या ठिकाणी ऑन स्ट्राईक वरती संजय पहिलाच बॉल फुलटच चेंडू त्यावरती फक्त दिशा दिली गेली आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण होत आहे, त्यावर मात्र थोडीशी चुकी जरूर, परंतु इथून उमेश राऊते पप्पेन क्रीज वरती सेफ आहे. इथून मात्र जरूर दुसऱ्या धावीचा अटेम्प्ट राहिला होता, प्रयत्न जरूर राहिला आहे त्या ठिकाणी, परंतु इथून एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागणार आहे. इथून एकच धावेवरती समाधान मांडावं लागतं. एकच्या मदतीने धपलकाला सुरुवात झाली आहे ज्या ठिकाणी एक अप्रतिम स्टायलिश फटका पाहायला मिळाला. फक्त दिशा दिली होती फुलटस बॉल वरती आणि तिथून मात्र एकच धाव अर्जित झाली आणि एका धाव्याने धावफलकाला सुरुवात झाली. श्री गणेश मात्र झालाय धावफलकाला. संकेश गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. उमेश ट्रेडमार्क शॉट फेवरेट शॉट मध्ये कन्वर्ट केला, उडवलंय जरूर चेंडू वन बाउन्स सी मारे का पार आलाय चौकार 4. इथून सामना जर बरोबरीत सुटला गेला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. जो संघ सुपर 4 मध्ये जाईल, सुपर 6 मध्ये जाईल त्यासाठी मात्र इथून संधी असेल की 2 पॅकर्स तुम्ही आपल्या संघामध्ये समाविष्ट करू शकता ऑल इंडिया आयकॉन मधून. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत ते म्हणजे 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील. कोणी आहे वेळेस चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो चौकार आल्यानंतर पुनरागमन केलं जातं. शॉर्टपिच चेंडू होता त्यावरती आक्रमण आपण पाहिला आणि तदनंतर इथून सन्मानजनक खेळी मात्र साकारली जात आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि धावफलक जर पाहिलं गेलं तर एका धावेने पुढे सरसावेल ज्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचलं झालं 6 रन स्कोर कार्ड 6 धावा धावफलकावरती. इथून लावडा पेल जरूर शरीरयष्टीचा वेध मात्र या ठिकाणी घेतला होता. प्लप मध्ये पकडण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी पण त्याने दर्शवलं गेलं लेग बाय स्वरूपामध्ये. आता ही एक धाव ऍड होईल. इथून या एका धाव्याने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 7 धावा धावफलकावरती. ही एक चांगली खेळी आहे. इथून पुनरागमन केलं जातं जसे तसे उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये. चौकार आल्यानंतर अचूक टप्प्यावरती भेदक मारा कंजूशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जात आहे गोलंदाज संकेशच्या माध्यमातून. कुणी आहे बळेस सरळ बॅटचा वापर जरूर, क्षेत्ररक्षक थोडस भंबा झाले त्या ठिकाणी. अजून मात्र एका धाव्याला दुसऱ्या धाव्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव्यावरती रोखून ठेवला इथून संजयनं. दोन शेवटचा अंतिम चेंडू असेल संकेशच्या गोलंदाजाचा. तो यावेळेस अप्रतिम फटका त्या ठिकाणी उलमध्ये कन्वर्ट केला. तून सरळ वन बाउन्स सी मारे का पार. यावेळेस खराब चेंडू होता त्यावर शॉर्टपिच चेंडू आखून टप्प्याची लेन त्यात नाही आजमावलं गेलं. कुठेतरी विकेट्स घेण्याच्या प्रयत्नामध्ये चौकार मात्र आला.
इथून गायत्री स्पोर्ट्स संघ आपले प्रवेश फी जमा करायची याची नोंद घ्या. तर इथून पहिलं षटक संपुष्टामध्ये, त्या ठिकाणी मात्र धावफलक आपण पाहिलं गेलं जाऊन पोचले गेल्या 12 रन ऑन द स्कोर कार्ड. 200च्या स्ट्राईक रेटनं 12 धावा धावफलकावरती, बिनबाद 12 आतापर्यंत. धावसंख्या एक चांगली स्टार्ट मिळवली आहे जरूर, ज्या ठिकाणी जर 12ची सरासरी राहिले गेले निश्चित स्वरूपामध्ये 60 धावांपर्यंत पोहोचला जाईल. म्हणजे कांद्रेभुरे हा संघ यातून दुसरं षटक प्रगतीपथावरती असेल. गोलंदाज दाखल झाला समीर गोलंदाजी ट्रॅकवरती. तर तिथून पहिलं षटक पूर्णपणे यशस्वी जरूर होतं, परंतु तिथून संजय आणि उमेशच्या बॅटमधून एक एक चौकार आला आणि धावफलक 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता जरूर, त्या ठिकाणी नशिबाची साथ. आउटफील्ड खूप फास्ट प्रयत्न फुलात उन्हात, इथून मात्र चेंडूला रोखण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला यश आला. परंतु इथून तिसऱ्या धावेचा अटेम्प्ट राहिला जातो. चांगली कॉलिंग राहिली गेली, 2च धावेवरती समाधान मानावं लागतंय. पूर्ण चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा नशिबाची साथ जरूर उमेशच्या पाठीशी, आणि इथून मात्र त्याला चांगला खेळ दर्शवावा लागेल. कारण ज्यावेळेस कर्णधार आले होते त्यांनी सुद्धा असं सांगितलं होतं, इथून संजय आणि उमेश ही चांगली जोडी आहे आमच्याकडे, आणि त्यांच्याच बळावरती आम्ही चांगली मोठी धावसंख्या निर्माण करण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात करणार आहोत. याही वेळेस सरळ बॅटचा वापर, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, तो लॉंगनला क्षेत्ररक्षण होईल, प्रोटेक्शन जरूर आहे. तो चेंडूला स्टॉप मिळवला गेला आणि इथून मात्र एकाच धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. एका धाव्याने धावफलक पुढे सरसावलं जातं, जाऊन पोचलं घेतं, ते म्हणजे 15 धावा धावफलकावरती. आतून चांगली खेळली या चांगली ड्रीमगत सुरुवात. यावेळेस फुल टच बॉल फेकून दिला गेला स्क्वेअर लेग एरियाला, क्षेत्ररक्षक जरूर पाठलाग करतात. चांगला स्टॉप त्या ठिकाणी, म्हणून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झाला. आपल्या संघासाठी महत्वाच्या 2 धावा असतील ज्या मात्र सेव्ह केल्यात. बॅकअप चांगला, जर डायरेक्ट हिट असेल निश्चित स्वरूपामध्ये फलंदाजाला परतावा लागला असं, परंतु तसं काही घडलं नाही. इथून 2 धावा पूर्ण झाल्या. या 2च्या मदतीने धावफलक आतापर्यंत जाऊन पोचलं गेलं, ते म्हणजे 17 रन ऑन द स्कोर कार्ड. इथून मात्र पूर्णपणे खतरा कोणत्या संघावरती असेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण इथून जर तुम्ही काय केलं यापेक्षा तुम्ही काय करता हे खूप महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा शेत गोलंदाज समीर, याही वेळेस फुल टच बॉल आहे, त्याला मात्र मैदानामध्ये धारा नाही आहे. यादीचा चेंडू जरूर क्षेत्ररक्षण झालं होतं चांगलं त्या ठिकाणी, परंतु इथून नो चान्स फॉर द फिल्डर. इथून चौकार आला, इथून 4च्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जातं, जाऊन पोचलं जातं, ते म्हणजे 21 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी. तर इथून आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर चांगला खेळ राहिला गेला जरूर. चांगली गोलंदाजी आहे, तितकीच चांगली फलंदाजी आहे. इथून फक्त दिशा दिली गेली, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण चेंडूला फील्ड करेल, त्याचबरोबर मात्र 2 धावा सहज रीतीने आपण पूर्ण होताना पाहतोय. नक्काप चांगल्या 2च धावेवरती तुम्हाला समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी राहिली गेली, नियंत्रित गोलंदाजी, एक्स्ट्रा स्वरूपात धावा मात्र खर्च केल्या जात नाही आहेत, परंतु ज्या ठिकाणी खराब चेंडू हाताळला जातो त्यावर ते आक्रमण होताना पाहिले जातं. धावफलक पाहिले गेला तर जाऊन पोचलं गेलं 23 अंकावरती शेवटचा आणि अंतिम बॉल. इथून मात्र प्लेट डॅट मेस डॉट बॉल आला, षटकाची समाप्ती झाली गेली. 2 षटका संपुष्टात झाल्यात, बिनबाद 23 धावा धावफलकावरती. कांद्रेभुऱ्या संघाची धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी 2 षटका संपुष्टात आली. तर तिथून आज या नव्या रचनेमध्ये आमच्या समवेत जर पाहिलं गेला तर डिजिटल स्कोरर आणि ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये चिन्मय कुर्ले अगरवाडीचा ब्रँड आपण पाहतोय. अचूकरित्या मात्र त्यांच्या माध्यमातून अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवले जातात. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आज उपस्थिती लाभली गेली, त्यांचं सुद्धा मनापासून सहर्ष हार्दिक स्वागत करतो. इथून बऱ्याच ही नवी रचनी आणि 90 दिवसामध्ये त्यांची उपस्थिती लाभली गेली आणि चांगला अपडेट्स त्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. लाईव्ह स्वरूपामध्ये आपण बघू शकत असाल तर धावफलक जाऊन पोहोचलं गेलं 23 रन ऑन द स्कोर कार्ड. 11.50 ची सरासरीनं
आतापर्यंत जाऊन पोहोचलं जातं 23 धाव फलकावरती. इथून या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर पंचांची भूमिका मात्र ज्यांच्या माध्यमातून बजावली जाते, चांगलं कव्हर अप मात्र केलं तर ते स्वतः आज इथून गोलंदाज ट्रॅक वरती नितेश कदम सर दाखल झालेत. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट न दाखल झाले. पहिलाच बॉल प्लेट वेळेस मोठा प्रहार करायचा होता त्या ठिकाणी. उमेश रावतेला मात्र शांत ठेवलंच होतं. अचूकरित्या मात्र जाळलं गेलं, फुटवर्क रीड केलं गेलं फलंदाजाचा आणि तिथून मात्र अचूक टप्प्यावरती भेदक मारा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल निर्धाव चेंडू आला. तिथून मात्र इथून तुम्हाला मोठे फटके खेळावे लागेल. इथून याही वेळेस शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. ट्रम्पलाईनच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी राहिली गेली. तिथून मात्र व्हाईट बॉलचा इशारा आला. इथून एक्स्ट्रा स्वरूपातील अभांतर धाव खर्च केली जातात. ओव्हरस्टेपिंग साठी पुन्हा लाईनच्या 12 नो चेंडू. नो चेंडू आहे, लाईनच्या बाहेर नो चेंडू असेल. तून चेक केलं जातं. वाईट बॉल नो चेंडू नाही आहे. तून तू यावेळेस सोडवलंय जरूर, लफ केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी परंतु प्रेक्षक बनवून राहतील. इथून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ मिड विकेटच्या वर उडवलाय षटकारासाठी. स्लॉट मधल्या चेंडूला पार्किंग स्लॉट मध्ये पाठवला. ही खासियत आहे या फलंदाजाची. कारण यासाठी मात्र कर्णधाराने सांगितलं होतं कांद्रेभुरे संघाच्या माध्यमातून की ज्यावेळेस फलंदाज येतील हे दोन फलंदाज त्याच्यावरती जिम्मेदारी असेल. याही वेळेस उडवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून दूर 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 आणि खूपच दूर पाठवलाय उमेश राऊतेच्या बॅट मधून. षटकार 6. उमेश आक्रमण आक्रमण आणि आक्रमण केलं. इथून याही वेळेस सलगचा तिसरा येईल का, पण तिथे सॉफ्ट डिसमिस झाला. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी, कोणती चुकी करणार नाही. या गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद उमेश रावते बॅक टू द डगआउट. तुंडा पंकज दाखल झाला. त्या ठिकाणी पहिलं विकेट चांगले खेळी राहिले गेले. जे मात्र जिम्मेदारी होती ज्या अनुषंगाने त्याला पाठवलं होतं मैदानाच्या आतमध्ये ती जिम्मेदारी त्याने पार पाडली. इथून उमेश रावतेने चांगली स्टार्ट जर मिळवून दिली परंतु इथून शेवट गोड करावा लागेल. इथून चांगली सुरुवात करून दिली परंतु इथून चांगला शेवट करणं खूप गरजेचं असेल. पूर्ण धावफलकावर जर आपण नजर टाकली गेले तर जाऊन पोचले गेले 36 धावफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत चांगली गोलंदाजी सुद्धा. इथून उडवलाय पहिलाच बॉल फेस करत असताना चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली परंतु एक सोपा लॉलीपॉप झेल धरतीला दान. आयुष्यमान बाबाचा आशीर्वाद या ठिकाणी फलंदाजासाठी. आणि इथून मात्र या 2 धावा ऍड होतील ज्या ठिकाणी 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले गेला 38 धावफलकावरती. इथून जर पाहिलं गेलं तर नितेश कदम सरांनी मात्र पुनरागमन केलं आणि तिथून जर पाहिलं गेलं तर एक विकेट महत्वपूर्ण त्यांच्या नावावरती. शेवटपर्यंत बॉल
यामुळे पंचांकडे लावून बिलियास द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद पंकज याबलस बॅक टू द डगआउट. प्लीज इथून जर पाहिलं गेलं तर दुर्गेश दाखल झाला. इथून चांगले खेळी राहिले गेली परंतु इथून जे विकेटचं पतन पुनरागमन केलं नितेश कदम सरांनी ते मात्र अप्रतिम राहिलं गेलं. तिथून 2 विकेट्स महत्वपूर्ण त्यांच्या नावामध्ये जरूर 2 सलग षटकार आले होते आणि तिथून मात्र कमबॅकिंग गोलंदाजी पुनरागमन केलं या ठिकाणी आणि धावफलक मात्र स्थिर ठेवलाय 38 या अंकावरती. त्या ठिकाणी 3 षटकांची समाप्ती झाली 38 धावफलकावरती. संकेश पुन्हा एकदा आला ज्या ठिकाणी 4थं षटक प्रगतीपथावरती असेल. वैयक्तिकरित्या दुसरं षटक मात्र घेऊन दाखल झाला. पूर्ण संकेश वैयक्तिकरित्या दुसरं षटक प्रगतीपथावरती 4थं षटक त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी दाखल झाला. संजय ऑन स्ट्राईक वरती. यामुळे ट्रम्पलाईनच्या खूपच बाहेर चेंडू हाताळला. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पाहायला मिळतो. एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव असेल त्या ठिकाणी मात्र धावफलकावरती ऍड होत्या. पूर्ण चांगली गोलंदाजी करावी लागणार. इथून जर एखादा विकेट आला तर निश्चित स्वरूपामध्ये कांद्रेपुरे संघ बॅकफुट वरती जाताना पाहायला मिळेल. तो चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक कोणते चुकी करणार नाही. सब डिसमिसल फलंदाज बाद संजय सुद्धा येईल बॅक टू दी पवेलियन. यामुळे चांगला चेंडू जरूर आला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षण कुठे चुकी करणार नाही. पूर्ण सॉफ्ट हँड मध्ये चेंडू जाऊन विसावला. तिकडे इकडून जर पाहिला गेला तर चांगला खेळ राहिला जातो. म्हणजेच खोडाबाई संघाच्या माध्यमातून दुनिया आहे वेळेस अप्रतिम लेंथन लाईनला जमावलं जातं. तून कोणता चान्स दिला जात नाही फलंदाजांसाठी. निर्माण जरूर अंकित दाखल झाला परंतु त्याला कोणता चान्स दिला जात नाही या ठिकाणी. तर मात्र सलग दुसरा बॉल निर्धाव आला. इथून आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि इथून या 3 चेंडूवरती चांगला खेळ राहिला गेला. तुम्ही यामुळे सरळ बॅटचा वापर जर लोंगांना क्षेत्ररक्षण कोणती चुकी करणार नाही. एकच धावेवरती समाधान. पूर्ण मजबूत पकड बनवून ठेवली आहे त्या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. कोणते चान्स नाही आहे फलंदाजांसाठी. तो दुर्गेश गेला. दुर्गेशला चांगला खेळ करावा लागेल. फुल टच बॉल जरूर चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षण नाही या ठिकाणी. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण होईल. तद्भर मात्र तो जर पाहिला गेला तर 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाला. आणि या 2च्या मदतीनं धावफलक बऱ्याच काळानंतर पुढे सरसावेल जाऊन पोहोचलं जातं. त्यामध्ये 42 धावा धावफलकावरती.
यावेळेस यू मिस डेफिनेटली फलंदाज बाद दुर्गेश येतोय बॅक टू द पवेलियन गॉन. तोंड 4 षटकाची समाप्ती झाली आणि तिथून जर पाहिलं गेलं तर धावफलक आतापर्यंत 42 धावांवरती स्थिरावला. तोंड शेवटचा अंतिम षटक 6 चेंडूंचा खेळ मात्र शेष असेल. गोलंदाज हर्षल दाखल झाला. डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज बनवून कार्य करावं लागणार. कारण तून जर आक्रमण राहिला गेला त्यांची स्वरूपांमध्ये 60 धावांपर्यंत मजल मारेल. 50+ धावा करण्यामध्ये यश येणारा. यावेळेस चांगला फटका जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. कोणते चुकी करणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झाला याही वेळेस पाहायला मिळतं. एकतर दुहेरीला प्राधान्य देऊन चालणार नाही कारण पूर्ण डेथ ओव्हर आहे. तून मात्र सकारात्मक दृष्टिकोनातून मोठे फटके खेळावे लागणार आहेत तुम्हाला. तुम्हाला तोच प्रयत्न जरूर केला जातो सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये परंतु यश येत नाही कारण गोलंदाज अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी केली जात आहे. मैदानाच्या आतमध्ये हर्षल पुन्हा एकदा दाखल होईल ऑन स्ट्राईक वरती. योगेश इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॉन्टॅक्ट बॉलची संधी स्वतः गोलंदाज जरूर आले होते चेंडू खाली तिथून सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न. इथून मात्र तो पूर्ण होणार नाही कारण इथून त्या 2 धाबा सहज रीतीने पूर्ण होतील. इथून जरूर योगेश स्ट्राईक एंड साठी आले होते. चुकी मात्र झाली होती परंतु इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी परंतु मात्र झाला नाही. आणि तोंड या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. ही एक धाव खूप महत्वाची असेल कारण तोंड एक चेंडू आणि एक धाव ही मात्र सोन्याच्या किमतीची गणली जाईल. त्या ठिकाणी मात्र कुठेतरी चुकी झाली आणि तोंड ह्या 2 धावा ऍड झाल्यात. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचला जाता. 45 धावा धावफलकावरती. 45 रन ऑन दिस स्कोरकार्ड. पुन्हा चांगला चेंडू आखून टप्प्याची लाईन जरूर आहे परंतु इथून फलंदाजाला काही समजलं नाही. प्लेट मेस डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी डेथ ओव्हर मध्ये इथून चांगली गोलंदाजी केली जाते कारण सकारात्मक दृष्टिकोनातून ही गोलंदाजी राहिली गेली आणि तिथून मात्र कोणताच चान्स नाही आहे. तर इथून चांगली गोलंदाजी जरूर याही वेळेस उडवलंय चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी संकेश कोणती चुकी करणार नाही. गुड विकेट टेकन. फलंदाज बाद या ठिकाणी पाहायला मिळतो. योगेश बॅक टू द पवेलियन. पुन्हा चांगली गोलंदाज आहे. डेथवरचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत हर्षल पाहायला मिळतो. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 धावा खर्च करत 1 विकेट त्याच्या धावावरती. पुन्हा चांगली गोलंदाजी. शेवटच्या अंतिम 2 चेंडू असेल आणि त्याला फेस करण्यासाठी बालू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या उर्वरित 2 चेंडूवरती किती धावा जमेल अर्धशतकापर्यंत 50+ धावा करण्यामध्ये यश येणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल. 2 या 40-45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल हे ज्यामुळे संकेशनं दर्शवलं होतं. त्या धावा तर इथून झाल्यात. एक फायटिंग स्कोर तर इथून उभारला गेला कांदेपुरे संघाच्या माध्यमातून. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा काही शेष या वेळेस प्लेट डाउन में जरूर
चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी नितेश कदम सरांच्या माध्यमातून राहिला गेला. धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद होईल. त्या ठिकाणी मात्र एक मोठा झटका याही वेळेस बालूला सुद्धा परतावा लागणारा तंबूच्या आसऱ्याला तून सॅक्रिफाईस मात्र केलं जातं. इथून अंकिताला ऑन स्ट्राईक वरती ज्या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम बॉल असेल फेस करण्यासाठी दाखल होईल आणि या उर्वरित एक चेंडूवरती किती धावा जमल हे सुद्धा प्रश्न चिन्ह मात्र आपण पाहतोय. या ठिकाणी महत्वाचं असेल कारण इथून जर षटकार चौकार आला तर 50+ धावा होणार आहेत. इथून जर चौकार आला तर 50 धावांचं टार्गेट असेल. परंतु इथून काय होईल या चेंडूवरती की विकेट्स येणारा प्रयत्न अफलातून आहेत. इथून मात्र याही वेळेस धावचीची संधी आहे परंतु ती मात्र पूर्ण झाली नाही. या कारण फलंदाज पॉपिन क्रीज वरती सेफ. इथून रिव्ह्यू मात्र नक्कीच घेतला गेला. इथून चेक केलं जाईल की धावचीच्या सुरुवात फलंदाज बाद होईल की इथून मात्र पॉपिन क्रीज वरती फलंदाज सेफ आहे. फलंदाज सेफ होता. दुसऱ्या धाब्यासाठी विकेटचं पतन झालं. एक धाव ऍड होईल. एकच्या मदतीने धावला आपण पहिलं तर 46 वरती पोहोचलं जात आहे. 47 धावांचं टार्गेट सेट आहे. एकच धाव ऍड होईल. दुसऱ्या धाब्यासाठी विकेटचं पतन आहे. पूर्ण 46 धावा झाला. 47 धावांचं टार्गेट सेट केलं जातं. 47 धावांचं टार्गेट सेट असेल. चला लगेच प्लीज कांद्रेभुरे संघ आपण शतरक्षण लावून घ्यायचा. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी त्रितोंड सामना क्रमांक 4 जय हनुमान विपक्षामध्ये सरावली व दोन्ही संघाची कर्णधार या त्वरित नाणेफेकीसाठी तुम्हाला विनंती असेल. ज्यावेळेस आपण नाणेफेकीसाठी येणार आहात त्याच वेळेस आपली प्रवेश फी जमा करायची आहे. चला प्लीज विनंती असेल. इथून चला क्षेत्ररक्षण लगेच अरेंज करायचं. त्या समवेत विघ्नर्थ स्पोर्ट्सचे या ठिकाणी प्रोप्रायटर आपण बघतोय राजूजी भुईर सर हे देखील उपस्थित झाला. त्यांचं सुद्धा फ्रेंड चषकाच्या माध्यमातून सरचे हार्दिक हार्दिक स्वागत. चला प्लीज कांद्रेभुरे संघ लगेच फील्ड अरेंज करायची आहे. विनंती असेल तुम्हाला. इथून यापुढे जो होणारा सामना असेल जय हनुमान विपक्षामध्ये सरावली व दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेकीसाठी शेवटचा अंतिम कॉल असेल तुम्हाला. या ठिकाणी सामना क्रमांक 4 असेल जिथे जय हनुमान तर एका बाजूला सरावली ब. मी विनंती करतोय मुकेश गिराणी साहेबांच्या शुभ असते मात्र आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. इथून नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आदरणीय सन्माननीय मुकेशजी गिराणी साहेबांच्या माध्यमातून फर्स्ट चॉईस दिली जाईल. यस कॉलिंग असेल. यस या ठिकाणी सरावली संघ प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल? फर्स्ट क्षेत्ररक्षण करत असताना विपक्ष संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 10 वरती रोखण्याचा प्रयत्न करू. असे कमीत कमी धावा रोखण्यामध्ये असे कोणते गोलंदाज असतील त्यांच्याकडून अपेक्षा असेल? तेजस, स्मिथ, रोहित आणि मी स्वतः.
शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल इथून एकंदरीत आपण पाहतायत या गेलवारो परिसरामध्ये या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन येऊन खूप सुंदर आहे आणि नाईट स्पर्धा त्याच्यामुळे खूप भारी वाटते. यस, इथून आपण हे होते कर्णधार सरावलीचे. इथून वळूया आपण जय हनुमान कर्णधार. प्रथम जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. इथून अगदी मनाविरुद्ध फलंदाजी करायची आहे. इथून प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा जमवायचा प्रयत्न असेल? 50 ते 60 धावा. 50 ते 60 धावा जमवण्यामध्ये असे कोणते फलंदाज असतील त्यांच्याकडून तुम्हाला जास्त धावांची अपेक्षा असेल? पार्थ गावड, मनीष भोईर, मी आणि तुषार. हे होते इथून बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघांना. कर्णधार त्या ठिकाणी जय हनुमान. इथून टॉस बॉक्स मध्ये असे न्यूज आहे सरावली ब संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि आमंत्रित केलंय फलंदाजी करण्याकरिता जय हनुमान संघाला. तत्पूर्वी वळूया मैदानामध्ये आमचे सती समालोचक पुन्हा एकदा जॉईन होतील. अनिकेत जे रावते. थँक्यू. पुन्हा पहिल्याच बॉल वरती आक्रमण केला. त्या ठिकाणी स्वागत मात्र आहे चौकारा निशा आपण बघतो. अंकित वरती हल्ला बोल. इथून मात्र पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा इरादाने या ठिकाणी फलंदाज 2 दाखल झाल्या. त्या बाजूला एका बाजूला आपण पाहिलं तर नाशिक ऑन स्ट्राईक वरती आहे. तर नॉन स्ट्राईक येण्यावरती संकेत स्वतः कर्णधारला पाहतोय आणि तोच मात्र दाखल झाला. पहिल्याच बॉल वरती चौकाराने स्वागत केलं. इथून पॉईंटच्या डोक्यावर उडवला. इथून दुसरा बॉल चांगली गोलंदाजी साकारावी लागेल कारण इथून माफक लक्ष आहे त्याला रोखण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात करावा लागणार आहे. इथून त्या आवड ही देखणा. इथून मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. फंबल मात्र झालंय. इथून मात्र चेंडूला रोखू शकणार नाहीये. चेंडू सरळ आलाय सीमा रेखा पार. चौकार. तोंडाचा लक्ष 2 चौकार आल्यात कारण लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या इराद्याने दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या आणि इथून अंकित वरती आक्रमण पाहतो. पॉवर प्लेयर पॉवरफुल बनवण्याचा इरादा या ठिकाणी. याही वेळेस कॉपी बुक स्टाईल मध्ये जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत तर तो चेंडूला फील्ड करतील तद्वार एक धाव सहज रीतीने पूर्ण झाली. चांगली सुरुवात मानावी लागणार कारण ज्या अनुषंगानं इथून खेळ करतोय कौतुक करावं लागेल. आई जीवदाने कोडावे संघ पहिल्याच 2 बॉल वरती 2 चौकार आल्यानंतर इथून सन्मान दिला कारण ते आधीच्या चेंडूवरती खराब चेंडू होते त्यावरती आक्रमण पाहिलं. इथून सन्मानजनक खेळी राहिली गेली. तोडणं याही वेळेस मोठा प्रहार जरूर करायचा होता त्या ठिकाणी संकेतला परंतु त्याला यश आलं नाही. थोडस नाराज थोडासा हताश पाहायला मिळाला. पूर्ण चांगली गोलंदाजी नियंत्रित गोलंदाजी हे खूप महत्वाचं असतं कारण 2 चौकार आल्यानंतर कमबॅक केलं जात आहे. पुनरागमन जरूर केलं जात आहे. इथून कान मात्र निश्चित स्वरूपात दिलं जाईल. विकेट टेकिंग गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे. इथून जर तुम्हाला जिंकायचं असेल तर इथून चांगले चेंडू हाताळावे लागतील. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करावा लागेल. एक्स्ट्रा स्वरूपातील धावा खर्च करून चालणार नाही. या वेळेस साकोट टप्प्याची लेथन लाईन त्याला उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही. क्षेत्ररक्षक संजय पाटलाग जरूर करतोय परंतु इथून चेंडूला रोखू शकणार नाही. चेंडू 1 बाउंड सीमा रेखा पार आलाय. चौकार. शेवटचा अंतिम बॉल असेल ज्या ठिकाणी धावफलक आपण पाहिलं तर 4च्या पद्धतीने जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 13 धावा धावफलकावरती. एक अप्रतिम सुरुवात झाली या ठिकाणी. तो जर पाहिलं गेलं तर अंकित वरती आक्रमण आणि आक्रमण राहिलं जातं. कोणता चान्स दिला जात नाही आहे. तोंड गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला चेंडू कुठे हाताळावा यासाठी मात्र नक्की विचार करत असेल. यावेळेस हलक्याशा हाताने मात्र त्या ठिकाणी चुकी झाली आहे. इथून मात्र मापक लक्ष असताना तुम्ही अशा प्रकारच्या चुका करून चालणार नाही कारण अशा चुका ज्या ज्या वेळेस होणार आहेत त्या वेळेस मात्र आपण पराभवाच्या मार्गावरती जाणार आहोत. इथून 1 धाव होती मिसफील्ड झाली आणि तिला मात्र तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं. या 3च्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. षटक समाप्त झाला. आतापर्यंत पाहिलं गेलं तर धावफलक जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 16 धावा धावफलकावरती. इथून जर मॅच कंपॅरिझन पाहिलं गेलं तर पहिल्या षटका अखेरीस धावफलक 12 वरती जाऊन सिरावलं होतं कांद्रेपुरे संघाचं आणि इथून जर पाहिलं गेलं तर आई जीवदानी खोडावे संघ जाऊन पोहोचला गेला ते म्हणजे 16 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. इथून ड्रीम गन स्टार्ट झाली. इथून चांगली गोलंदाजी साकारावी लागेल. सकारात्मक दृष्टिकोनातून गोलंदाजी साकारावी लागेल. चांगल्या विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. त्या ठिकाणी मात्र नितीश कदम सरांनी चांगली गोलंदाजी साकारली होती त्याच अनुषंगाने इथून गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल. चला स्पीडअप करा प्लीज विनंती असेल.
इथून गोलंदाज ट्रॅक वरती दाखल झाला. दुर्गेश गोलंदाज ट्रॅक वरती. समोर संकेशा. फुल टच बॉल जरूर लॉफ्ट केलाय चेंडूला. स्क्वेअरले गेलेला क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. यातून मात्र चेंडू सरळ क्लिअर करेल सी मार्का पार. संकेशच्या बॅट मधून आलाय चौकार. मी आधी म्हटलं होतं की इथून पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न. इथून मात्र ती सुरुवात झाली आहे. त्या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं होतं अंकित या गोलंदाजाचं. त्याच अनुषंगानं इथून जर पाहिलं गेलं तर याही वेळेस दुर्गेशचं स्वागत केलं. इथून चांगली गोलंदाजी साकारावी लागेल कारण त्यांच्याकडे अजून उमेश सारखा गोलंदाज आहे जो चांगली गोलंदाजी साकारू शकतो. परंतु निश्चित स्वरूपामध्ये त्याला रोखून ठेवला येणाऱ्या काळासाठी. दुर्गेशाला पहिल्याच बॉल वरती चौकार. याही वेळेस सरळ बॅटचा वापर इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सरळ आलाय सी मार्का पार. चौकार. इथून काही अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये संकेशच्या माध्यमातून स्वतः कर्णधारा जिम्मेदारी स्वीकारली. सलामीवीर म्हणून दाखल झाला. सलग बॅक टू बॅक दुसरा चौकार आला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी मात्र इथून फलंदाजी केली जाते. याही वेळेस फुल टच बॉल जरूर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचेल नंतर चेंडू निघून जातो सरळ सी मार्क पार. आणि चौकाराची हॅट्रिक मात्र साध्य केली जाते या ठिकाणी संकेशच्या माध्यमातून. आणि या 4च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले जाते ते म्हणजे 28 धावा धावफलकावरती. यातून जर आपण पाहिलं गेलं तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. येणारे बॉल असतील 21 आणि 21 बॉल मध्ये गरज असेल ते म्हणजे 19 धावांची. इथून या वेळेस उडवलाय लॉफ्ट केलाय चेंडूला. यावेळेस नतीजा काही और असेल. इथून मात्र षटकार येईल. आक्रमण आणि आक्रमण. इथून गोलंदाजाचा कर्दन काळ म्हणून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. त्या ठिकाणी संकेशने जिम्मेदारी घेतली ती मात्र अचूकरित्या बजावली जाते. सलग चौकाराची हॅट्रिक साध्य केली. नंतर इथून पाहिलं गेलं तर षटकार आला. 6च्या मदतीने धावफलक 6ने फ्लाय होईल जाऊन पोहोचलं जात आहे 34 आकड्यावरती. इथून अवघ्या 15 धावांची गरज असेल. सॉरी 34 झाल्यात 13ची गरज आहे. पूर्ण 47चं टार्गेट सेट केल्यानंतरची फलंदाजी. इथून अशा प्रकारे फलंदाजी करेल या चेंडूवरती. स्विच हिटचा अटेम्प्ट पॉवरफुल सक्सेसफुल सीमा रेखा पार. आलाय षटकार. इथून मात्र निश्चित स्वरूपामध्ये मॅचला स्टायलिश फिनिश देण्याचा प्रयत्न असेल. त्या ठिकाणी मात्र आक्रमण आणि आक्रमण पाहिला. इथून या 6च्या मदतीने धावफलक फ्लाय झाला. जाऊन पोहोचले गेला 40 धावा धावफलकावरती. इथून अवघ्या 7 धावांची गरज असेल. त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर सुरुवातीला चौकारांची हॅट्रिक आली होती आणि इथून मात्र षटकाराची हॅट्रिक साध्य केली जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. संकेश नावाचा बोलबाला संकेश नावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस बॅटची लेडी गेज आहे. कोणती चुकी करणार नाही. सब डिसमिसल फलंदाज बाद. संकेश येतोय बॅक टू दी डगआउट. चला प्लीज बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्या प्लीज. विनंती असेल तुम्हाला. वॉर्मअप करत आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत 18 चेंडू आणि 7ची गरज असेल. आणि तोडणं पाहिलं गेलं तर 9 चेंडू मध्ये वैयक्तिक 31 धावांची खेळी मात्र साकारली गेली आणि मॅचला मात्र इथून आपल्या बाजूने झुकवून दिल्या. कुणाल दाखल झाला तर नाशिक ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळाल. ज्या ठिकाणी येणारे 18 चेंडू आणि 7ची गरज.
तोडणा चांगला प्रहार जरूर अलीकडे बॅकहँड एरियाला चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडू सरळ येईल सीमारेखा पार आणि तोड मात्र जवळ पोहोचला. पूर्णपणे औपचारिकता मात्र असेल या सामन्याची. त्या ठिकाणी मात्र येणारे चेंडू असतील ते म्हणजे 17 आणि 17 बॉलमध्ये 3 धावांची गरज असेल विजयासाठी. पूर्णपणे वर्चस्व राहिले गेले या सामन्यामध्ये. त्या ठिकाणी कोणता चान्स दिला नाही या पलटवार करण्यासाठी गोलंदाजी करणाऱ्या टीमला. यावेळेस इथून स्टायलिश फिनिश येईल का, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल जरूर फलंदाज बाद होईल. नाशिकच्या सुद्धा खेळला लागलाय पूर्णविराम. उमेश त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. एकच जावेवरती समाधान मानावं लागतं. तोडणं चांगलं क्षेत्ररक्षण झाला. त्याचबरोबर मात्र एकदा परिपूर्ण तोड मात्र एक धावेची गरज असेल औपचारिकता मात्र या सामन्याची. त्या ठिकाणी मात्र लवकर फिनिश केलं गेलं. पॉवर प्लेचा पॉवरफुल उपयोग केला गेला या ठिकाणी संकेतच्या माध्यमातून आणि तोडणं मात्र एक धाव येईल आणि विजयश्री संपादित झाला. म्हणजेच जीवदानी खोडाबे संघ कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्ड लक टीम एवढेच कांदेभुरे टीम तुम्ही याला चांगला खेळ या ठिकाणी दर्शवलात. पुन्हा त्याबद्दल तुमचं सुद्धा तितकंच कौतुक. थोडी विनंती असेल हँडशेक करून घ्या, कारण हरलात म्हणून खचून जाऊ नका. कारण एंड इज द बिगिनिंग. इथून काहीतरी